आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे जननी जन्मभूमी, हे माता अयोध्या, आज मला तुझ्या चरणाशी येण्याचं सौभाग्य पुन्हा प्राप्त झालं आहे। तुझा पुत्र राम तुझ्या पवित्र मातीला शतशत प्रणाम करतो आहे। जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी। राम, आधी काळात जेव्हा ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी सूर्यकुलाचं पुरोहित होण्याचं अस्वीकार केलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं ही संधी सोडू नका, या कुळात भगवानाचा अवतार होईल। म्हणून एका युगापासून मी तुझी प्रतीक्षा करत होतो। मोठ्या आईनं सांगितलं होतं लक्ष्मणाला सोबत घेऊन आल्याशिवाय अयोध्येला परत नाही यायचं। नीट पहा, लक्ष्मणाला सोबत घेऊनच आलो आहे। मेघनाथाची सुरी कुठे लागली होती मुला? इथे आई। जेव्हा सुरी लागली तेव्हा मोठी आई आठवली असेल। होय आई, मी मूर्छेतही आपल्यालाच बोलावत होतो की मोठी आई माझी सहायता कर। दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे। आता सांभाळ आपली अयोध्या। तिन्ही लोकात जेव्हा कुणी एखादा धर्माची गोष्ट सांगेल तेव्हा धर्माचं प्रमाण देण्यासाठी केवळ एकच नाव घेतलं जाईल, आणि ते असेल माझ्या भरताचं। रामचा विजय असो, रामचा विजय असो, रामचा विजय असो।
हे जननी जन्मभूमी, हे माता अयोध्या, आज मला तुझ्या चरणाशी येण्याचं सौभाग्य पुन्हा प्राप्त झालं आहे. तुझा पुत्र राम तुझ्या पवित्र मातीला शतशत प्रणाम करतो आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. यशस्वी हो, चिरंजीव हो राम. रावणावर विजय मिळवून तू आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला आणखी उज्ज्वल केलंस. आपण तर हे जाणताच की हा सर्व आपल्याच आशीर्वादाचा प्रताप होता गुरुदेव. राम, आधी काळात जेव्हा ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी सूर्यकुलाचं पुरोहित होण्याचं अस्वीकार केलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं होतं, ही संधी सोडू नका. या कुळात भगवानाचा अवतार होईल. म्हणून एका युगापासून मी तुझी प्रतीक्षा करत होतो. तू धन्य आहेस राम. तुझ्या या महान पराक्रमाच्या कारणानं आज मला तुझा गुरु होण्यावर गौरवाचा आनंद होत आहे. वत्सा, तुझ्या कीर्तीची पताका युगायुगापर्यंत इतिहासाच्या आकाशात फडकत राहील. मी खूप प्रसन्न आहे. आपण प्रसन्न आहात. आपला आशीर्वाद मिळवला. आता माझ्यासाठी आणखी काही मिळवायचं उरलंच नाही गुरुदेव. राम, राम, माते, माझ्यासाठी राजभोग बनवून ठेवला आहेस ना? मला माहित होतं तू माझ्याकडे राजभोग अवश्य मागशील. माते, मला सर्वात अधिक देशील ना? तुझ्यासाठी वेगळा ठेवलाय रे माझ्या लाडक्या. माते, मोठ्या आईनं सांगितलं होतं, लक्ष्मणाला सोबत घेऊन आल्याशिवाय अयोध्येला परत नाही यायचं. नीट पहा, लक्ष्मणाला सोबत घेऊनच आलो आहे. राम, लक्ष्मणाला आणण्याची आवश्यकता नाहीये. तो तर तुझी सावली आहे बाळा. तू जिथे जिथे जाशील तो तिथे असेल. माते, ये बाळा.
माझ्या बाळा. माते, बाळा, नाही 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 माझ्या लाडक्या, नाही नाही माझ्या बाळा. माझ्या बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्यावर विपत्ती आली आहे, मी माझ्या आत्म्याच्या डोळ्याने तुला पाहत राहिले, परंतु मी खूप दूर होते माझ्या लाडक्या. मी तुझी सहायता नाही करू शकले. माते, मी तर प्रत्येक विपत्तीच्या क्षणी तुला माझ्याजवळ उभं पाहिलं आहे. माझ्यासोबत तुझ्या दुधाची शक्ती होती, ज्याच्या बळावर विपत्तीच्या समुद्राला ओलांडून मी तुझ्या चरणांपर्यंत येऊन पोचलो आहे. माते, तू तर माझी शक्ती स्वरूपणी दुर्गा आहेस. मी नेहमीच तुझी पूजा करत राहावी, मला हाच आशीर्वाद दे. हे तू काय म्हणतोयस? हा, लोक तर म्हणतात की तू भगवानाचा अवतार आहेस, परंतु मी तर इतकंच जाणते की तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. बस बस, मी तुला त्याच रूपात न्याहाळत राहीन. मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय. जे तुला वडिलांनी सांगितलं होतं ना, तेच मी तुला सांगते. हा. माते, तुला हे सर्व कसं कळलं? जेव्हा ते देवतांच्या बरोबर तुझ्या विजयावर आशीर्वाद देण्यास आले होते, त्याच रात्री माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला तेथील सर्व वृत्तांत सांगितला. जा, त्या वेड्याला सांभाळ. त्याने तर तुझ्यापेक्षा अधिक कठोर वनवास काढलाय. भरत, दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे. आता सांभाळ आपली अयोध्या, आपलं हे कौशलराज. दादा, ही जबाबदारी मी आपल्या श्रीचरणांशी समर्पित करतो आहे, स्वीकार करावा. भरत,
दादा, आपल्या प्रजेच्या बाबतीत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा करावी. मी आपल्याप्रमाणे काही राजा नाही, मी तर केवळ एक सेवक आहे. भरत, अनंत काळापर्यंत तिन्ही लोकात जेव्हा कुणी एखादा धर्माची गोष्ट सांगेल तेव्हा धर्माचं प्रमाण देण्यासाठी केवळ एकच नाव घेतलं जाईल आणि ते असेल माझ्या भरताचं. भरत, मी तर वनामध्ये 14 वर्ष घालवली पित्याच्या आज्ञेमुळे, परंतु तू तर केवळ भावना आणि भ्रातृप्रेमामुळेच 14 वर्ष राजधानीमध्ये राहूनही संन्याशाप्रमाणे घालवलीस. भरत, तू आपणा सर्व भावांमध्ये सर्वात महान आहेस. दादा, आई खरंच सांगते, तू बहुतेक कोणी भगवंत आहेस. आपल्या तुच्छ भक्तांना अशा प्रकारे मोठेपणा देणे हे तर भगवंताचंच काम असतं. अरे वेड्या, आता का रडतोयस? आता तर मी आलोय. दीर्घायुषी हो मुली, सदा सौभाग्यवती रहा. मुली, तुझ्याशिवाय राजमहालच काय, सर्व अयोध्याच उजाड वाटत होती. माझी सीता, सुखी रहा, सदा सुखी रहा. माझ्या मुली, खूप दुःख सोसलंयस तू. विचार करते तेव्हा काळजीनं मन भरून येतं. कसे गेले असतील ते दिवस. ते दुःखाचे दिवस आपल्या आठवणीवर निभावून गेले माते. जेव्हा कधी मन घाबरत असे तेव्हा आपली आठवण करत होते. तेव्हा असं वाटत असे की आपण स्वतः मला धीर देत आहात. जेव्हा कधी त्रिजटा हात फिरवत असे तेव्हा तिच्यात मला प्रत्यक्ष आपलंच रूप दिसत असायचं. जणू आपणच होतात. होय मुली, आईचा आत्मा सदैव प्रत्येक जागी मुलांबरोबर असतो. सीता, तू स्त्री जातीचा गौरव आहेस. येणाऱ्या युगात स्त्रिया तुझं नाव घेतल्यानं पवित्र होतील. पवित्र होतील माझ्या मुली.
आई आई मुला, मेघनाथाची सुरी कुठे लागली होती मुला? हा, इथे आई. जेव्हा सुरी लागली तेव्हा मोठी आई आठवली असेल. हा, होय आई, मी मूर्छेतही आपल्यालाच बोलावत होतो की मोठी आई माझी सहायता कर. मी ऐकत होते, मी तुझा आवाज ऐकत होते मुला. आई लक्ष्मणा, आई लक्ष्मणा. आई लक्ष्मण, तू माझ्या प्रेमाची लाज राखलीस. भरत जर धर्माचे प्रमाण आहे तर तू युगांपर्यंत भावाच्या प्रेमाचे प्रमाण राहशील. तुझा नेहमी जय होवो बाळा, सदा जय होवो. दादा दादा लक्ष्मण, आपल्या सगळ्यात भाग्यवान तर तू आहेस. अरे, साधू वेश तर मीही धारण केला होता, परंतु दादाच्या चरणाशी निरंतर बसण्याचं सौभाग्य तर तुझंच होतं. शत्रुघ्न, मला तर भरतदादानं साधू विषयी धारण नाही करू दिला, आपल्या जवळही नाही ठेवलं. दादा, अरे, संकटांशी लढण्यासाठी जेव्हा मोठा भाऊ असतो ना, तेव्हा लहानांनी काळजी नसते करायची.